पोचलो तिथे. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे बाळूमामाच्या तळावर, बग्गा नंबर 13 इथे आलेलो आहो आपण. या गावाचं नाव आहे कोणतं गाव आहे? जाधववाडी. हां, जाधववाडी. पुण्याजवळ जाधववाडी आहे. जाधववाडीला तळ आलेला आहे. तर इथे आपण आलेलो आहो. आता वाजले संध्याकाळचे 6. तर मी म्हणलं अंधार पडायच्या आधी आपण एक व्हिडिओ काढून घ्यावं. तुम्हाला दाखवतो बाळूमामा. आता बघा, दर्शन घेऊन घ्या मित्रांनो, मामाचं दर्शन घेऊन घ्या. हे मुळे महाराज, हे सद्गुरू बाळूमामा आणि हे विठ्ठल रुक्मिणी. बघा, अशी पालखी आहे मामाची. समोर हे बा, समोर मेंढी आहे, श्वान आहे, इकडे मेंढी आहे. हे मामाचे चरण कमल. फोटो वगैरे छान उभे आहे महाराज. असं वाटते मामा साक्षातच उभे आहे. आपण प्रदक्षिणा घेऊन घेऊ. चला आपण प्रदक्षिणा मारू. मेंढ्या रानातून आल्या मित्र. मामा किती छान बसून आहे बघा. हे बघा पालखी. लाईट लावायच्या आतमधले, पालखीमधले तरी. चला आता मेंढ्या आलेल्या आहे, मेंढ्याकडे जाऊ आपण. जवळपास 3-4 हजार मेंढ्या आहे मामांच्या इथे तळावर. एका तळावर 3-4 हजार मेंढ्या. आपण आत्ता 6ला पोचलो यवतमाळवरून निघून. सायंकाळी 6ला पोचलो. हे बघा मेंढ्या. हे बघा, एक गाय मामाला दान आलेली. दर्शन घेऊन घ्या मित्रांनो मेंढ्यांचं. बघा, हे बघा, हे पिल्ले अलग ठेवलेले आहे मेंढ्यांच्या. आता सोडतात त्यांच्या आईजवळ ते. हे बघा मेंढ्या आल्या अजून. हे बघा, तेव्हा मेंढ्या आल्या रानातून.
हे जय हो बाबा गुजराती बाबा. मित्रांनो, हे जे गुजराती बाबा आहे, सकाळी यांनी जे खांद्यावर झेंडा ठेवला तर संध्याकाळी येईपर्यंत खाली ठेवत नाहीत ते. बाळूमामाचा झेंडा हे त्यांचे एक वैशिष्ट्य आहे. बघा हे बा, इकडे आहे अजून मेंढ्या. हे बघा गाय. बघा आणि इथं मित्र हो, सेवेला किंमत आहे. इथे काही सेवा करा, मामा लवकर फळ देते त्या सेवेचं. मामा अंगावर नाही ठेवत. हळूहळू हळूहळू सगळे कळप येऊन राहिले मेंढ्यांचे. आता ही इथला कळप पण आता ही रिकामा आहे ना वागर. राम 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 राम. बघा बघा पूर्ण मेंढ्या येऊन राहिल्या. आता सगळ्या मेंढ्या येऊन राहिल्या. चला आता सायंकाळ होऊन राहिली. म्हणलं संध्याकाळच्या आत दाखवून द्यावं म्हणलं तुम्हाला मेंढ्या. उद्या सकाळी तर दर्शन घेऊच आपण, पण आता पण दर्शन घेऊन घ्या तुम्ही मेंढी माऊलीचं. जय मेंढी माऊली. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग बोला. जय बाळूमामा. पाहिलं मित्र, हे बघा एवढ्या ट्राल्या आहे मामाच्या. टँकर आहे, हे ट्राली आहे, जनरेटर पण आहे. आणि सगळे इथे उघड्यावर झोपतात. ऊन राहो वारा राहो काही राहो, फक्त पावसाळ्यामध्ये पाल राहते, त्या पालामध्ये सगळेजण एका पालामध्ये झोपतात. कीर्तनाचा कार्यक्रम आहे मित्रांनो आज. कीर्तन झाल्याच्या नंतर लगेच आरती झाल्याच्या नंतर लगेच महाप्रसाद राहतं. बोर्ड चला बोर्ड पुढे. तुम्ही अलीकडे अण्णा थोडं अलीकडे काढून थोडं जवळ थांबलं ना शक्यतो. येऊ दे सुद्या. माझे भाऊ आहे लहान. इकडे हे ट्रॅक्टर आहे मामाचं. ट्रॉल्या आहे. ओ महाराज जय बाळूमामा. मला लाव ना, भंडारा लावू आपण. लावता का की लावून देऊ? लावतो म्हणते का? मस्त वाटतं मित्रांनो तळावर. हे बाई मेंढ्या आल्या पुन्हा. हे बा बाकीचं कळप आलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. हे बाई चालले. हे बा मेंढ्या आल्या. कमीत कमी 4 ते 5 हजार मेंढ्या इथे. आणि प्रत्येक कळप इथे 7-8 कळप आहे.
जय बाळूमामा. आमच्या भावाने भंडारा लावला. काय म्हणते वस्ताद आहे का? एक 10 मिनिट पहिल्यांदा आले जरा थोडं 10 वर्षात नाही पहिल्याने तुम्ही तिघं भेटले नाही म्हणणारे बाळूमामा बसून काय झालं नाही त्यांना तेच सांगतो बाळूमामा असं देव आहे ना दिलं का पैसे आहेत नाही आता हॉटेलला बड जमत नाही इथं 1000 किलोमीटरहून आलेले माणसं आहेत आणि तुम्ही 10 किलोमीटर नाही आले तुम्ही म्हणते त्याच्यात भांडरा आहे का नाही का माहिती नाही. चला महाप्रसादाकडे जाऊ आपण. हो आत्ता झालो हो हो भाऊ आले आहे ना तिकडे आहे ना. ही आपली गाडी. हे बा मी म्हणलं होतं ना मित्र पावसाळ्यामध्ये सगळे मेंढपाळ एका पालाखाली झोपतात. हे असा पाल राहते तो त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये सगळे मेंढपाळ झोपतात या पालामध्ये. हे बा असा पाल तयार करतात आणि पावसापासून बचाव होण्याकरिता असं पाल ठोकतात ते आणि याच्यामध्ये सगळेजण झोपतात. हे बघा इथे महाप्रसाद बनतो. इथे महाप्रसाद बनते. हे भात आहे वाटतं बहुतेक. इथे महाप्रसाद बनवणार आहे. चुलीवर आहे मित्र महाप्रसाद. छान परिसर आहे. शेतामध्ये वसलेले आहे. मस्त आहे. नाही म्हणले मी सकाळची येणार बघा आपला व्हिडिओ आता मोठा झाला आहे. तुम्हाला आरती वगैरे दाखवील मी 9 वाजता. तोपर्यंत आता इथेच थांबू आपण. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग बोला. जय बाळूमामा.